आज आहे ना सकाळी सकाळी आईंनी मस्त देवघर आवरलं होतं, तर खूप प्रसन्न वाटत होतं. सगळे देव स्वच्छ केले होते आणि आज आहे ना पूजेचा व्हिडिओ घेतला, पण थोडा फास्ट केला आहे कारण की खूप मोठा झाला असताना, म्हणून मग स्पीड वाढवलं आहे त्याचा. आणि इकडे आईंची पूजा वगैरे झाली होती, दिवा वगैरे पण लावला होता त्यांनी. आणि आज आहे ना देवघरामध्ये थोडी धूळ वगैरे पण झाली होती ना, तर त्यांनी ना देव वगैरे पुसून नाहून म्हणजे आंघोळ वगैरे घालून घेतली. देवांना ना रोज आंघोळ घालण्याचं काम आहे ना दादाच करतात. तर आज आहे ना सोमवार होता, तर आईंनी ना महादेवाची पूजा वगैरे करून घेतली. तर ही सगळी फुले ना आमच्या झाडांचीच आहे, तर बाहेर खूप छान फुले येतात ना, मग आईंनी ना सगळी तोडून आणली होती देवासाठी. त्यांनी ना इकडे आता धूप वगैरे लावून घेतलेला होता आणि पूजा वगैरे पण करून झाली होती, म्हणजे देवांना आंघोळ वगैरे करून झाली होती त्यांची. आणि तुपाचा दिवा पण लावलेला होता. आमचा आहे ना तुपाचा दिवा चे निरंजन चांदीचे आहे, तर त्यामध्ये तुपाचा दिवा लावतो आम्ही. तर छान राहतं, लक्ष्मी प्राप्तीसाठी लावतात दिवा. हॅलो, गुड आफ्टरनून. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आता आम्ही मस्त निघालो आहे, खाऊ वगैरे घेतला आहे. चंदा मावशीची सून डिलेवरी झाली ना, तर त्या दिवशी मी तुमच्याशी बोलले, तर आता तिकडे निघालो आहे. चला. हो का? मी नको येऊ का? बाळासाठी काय घेतलंय तू? संत्री. आणि इकडे आमचे 2 टॉम अँड जेरी. आत्ता आहे ना आम्ही निघालो होतो, खूप दिवसांचं जायचं पण काही जमतच नव्हतं. तर फायनली आज जमलं आणि निघालो होतो सगळे पण. मावशींचं घर पण जवळच आहे, आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर आहे. आम्ही चंदा मावशींच्या तिथे प्रश्न पडला. आई नाही, चला बंद आहे. चला चला. आईना दम लागतोय वर चढताना. अंशू पण आहे वरती बिल्डिंग ना. मावशींच्या घरी छान गुलाबाला फुलं आली मस्त. छान झाडं लावली. आले मावशींच्या घरी. काका एकटेच आहे का आज? बघू फिश टँक काही कमी झालं, काही मरून गेले ना. आम्ही इकडे गेलो होतो. हा का? कुठं गेले? फिरायला गेले होते तेव्हा? 4 दिवस आहे ना. हां. राणीला सांगून राणीने काही बनवतं का काय, पण ऑक्सिजन देत नाही एवढं केलं बाकी. तर मावशींनी ना पूर्ण घराला फर्निचर केलेलं आहे. छान आहे फर्निचर, पूर्ण फर्निचर खूप छान आहे. मावशींच्या घरी मागची गॅलरी ही आणि छान असे झाड आहे. शेती पण आहे मागं भरपूर. बाळ बघायचं होतं ना, आणि मग आता मांडीवर घ्यायचंय का? अंशूचं चाललं होतं मस्त बाळाला भेटायला जायचं. आलोय बाळाला भेटायला. आता जयाताई मस्त गप्पा मारताय, हसती मस्त. खेळायचं काय खेळायचं? बिस्किट खायचं. हा ना. तिला ए मान उचली ती. उठायला पाहते मम्मी. अंशूला मांडीवर घ्यायचंय. अंशूला घेता येतं का मांडीवर?
ए अंशू मांडीवर घेत आहे तर दीदीने घेतलं, अंशूची बहीण आहे. घेतलं. अंशूची बहीण आहे बहीण. अंशूकडे रडती बर का ती. कंटाळा नको करू अंशूचा. अगं ती अंशूला म्हणते, काय तू एवढ्या दिवसांनी आली का? लवकर यायचं मला. हे अंशू काय म्हणत होती ग तुला? हा तिला अगं भरली ना, ती म्हणजे एवढ्या लेट आली का मला बघायला. अंशू तिला नुसतं उभं लागतं वाटतं. हा. ते तुम्हालाच ओळखीत आहे फक्त बर का, आमची पण ओळख राहू द्या. हा अगं माझी पिल्लू आली गं, मावशी. ए पण तिला कळत बर का, मावशी आलाय. झोपेतून उठून आलं काय? साडी बदलून दिली. बरं त्या दिवशी माझी फोन लावला, तुला बोलायचं नव्हतं तो फोन चालू मुली काय बोलते याची चड्डी बदल त्याचं एक नव्हतं. मी जिला येऊन आल्यावर आज बाळाला भेटायला भरपूर सारे पाहुणे आले. मस्तपैकी मला असं वाटतं चांदीचे नाही, वाळे तिथं काय नाही दिसलं, काय नाही झालं काय मग त्या काय एवढी गर्दी होती. ए बापरे, पिलू डायरेक्ट कुठे उद्या येतील ना आपल्या गणपती मंदिर कसं उद्या एक आजच लय राहील. नाही आज शनिवारी सकाळी सकाळी जायचं गणपती मंदिर. एकदम भारी माल आणि एकदम टाकाटाक वस्तू. सकाळी 8 ला जर गेलं ना, दिवसभरातून कधी पण काय नाही. अरे सकाळी 8 वाजता तू गणपती मंदिराच्या बाजूला जर गेली ना, सगळा कैरांचा मोठे मोठे झाले. एक से बढ़कर रविवारी एक. काय दाबून द्यायचे, दाबून मला द्यायचे, त्या दाबून. राजवाड्यापाशी लय गर्दी दिसली. बरे बरं राहत नाही मग काच गर्दी. 200 किलोचं बनवायचं. 200 किलो बाळाला ऑर्डरचं. ऑर्डर येतात असतातच आमचं, म्हणजे पहिल्यापासूनच्या फिक्स ऑर्डर आहे ना. फरक पडला मग गोरी दिसते ना ते. तब्येत सांगते आणि लावलं असेल. छान दिसतंय ना बाहेर. काय घातलं बघ. असतंय. पाहू काय घातलंय. आजीला दाखव ग. तिला सुद्धा व्हिडिओ कळत आहे. मग बाई लवकर बोलायला तयार होणार आहे. पल्लवीने ना मस्त गरम गरम चहा केलेला होता, सगळ्या जणांना दिलेला होता. आणि ना जे पाहुणे आहे ना, तर ते पल्लवीचे काका काकू आणि बहीण आहे. आणि इकडे राणीताई पण आलेल्या होत्या. नको आता खूप उशीर होईल, जातो येऊ नंतर नेक्स्ट टाइम. मावशी पण निघाले. मावशीला घरी सोडायचं का? आमच्या घरी या आता. नाही खूप हा लोंढे गल्लीत काही नाहीये. चाल ग, मी तुला सोडतो ना, मी तुला सोडतो. अरे आठवडा घरी ये. ऐक ना, मी तुला सोडतो ना घरी. ठीक आहे चल. संध्याकाळी ओ काहीतरी करू मस्त, आपण स्वयंपाक करू. हा मग मागच्या मला काहीच खायचं नको. आठवडा घरी ये. मावशींनी ना जेवणासाठी खूप आग्रह केला, पण मग घरी ना थोडंसं काम पण होतं, त्यामुळे मग आम्ही कोणीच थांबलो नाही. नेक्स्ट टाईम जाऊ असं बोललो. आणि आता निघालो आहे घरी जाण्यासाठी. तर भारती मावशी पण आलेल्या होत्या ना, तर त्या जरा वेळ थांबणार होत्या आणि नंतर मिस्टर त्यांना सोडून देणार होते. तर आम्ही ना आता घरी निघालो होतो. घरी आल्यानंतर मी सगळ्यांसाठी चहा ठेवला. तर आत्ताच ना चंदा मावशीच्या घरून आलो. मी मस्तपैकी चहा ठेवला आहे आणि चेंज पण करून घेतलंय, कारण की आज लाईट नाही ना, तर खूप गरम होतंय. मावशीन ते पण आले, तिकडे बसलाय भारती मावशी. भरपूर दिवसांनी वेळ भेटलाय आमच्याकडे यायला. हा मग अहो मी आईला म्हटलं का हो, तुम्ही सगळ्यांना सांगितलं कल्याण ताईला. मी आता पुढच्या वेळ डायरेक्ट त्यानंतर आहे ना मामी कल्याणी ताईन ते पण आलेले होते. तर सगळ्यांचे हसी मजाक चालू होती. आणि मामी आल्या आल्या ना पापड लाटण्यासाठी बसल्या होत्या. मामींना काही रिकामं करमत नाही, त्यामुळे त्या लगेच बसल्या होत्या कामासाठी. आणि कल्याणी ताई पण भरपूर दिवसांनी आल्या होत्या. आणि सुवर्णाताईंनी ना खूप छान नूडल्स केलेले होते आणि आम्हाला सगळ्यांना डब्बावर पाठवलेले होते. सगळ्यांनी नूडल्स खाल्ले आणि मामी कल्याणी ताईन ते पण थांबलेले होते संध्याकाळी जेवणासाठी. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.